सुरुवातीला उठ मराठा उठ मर्दा एकजुटीचा धागा हो, मागे पडलं तुझं लेकरू आता तरी तू जागा हो. दुसरी कविता केली होती, आरक्षण दे रे सरकारा. या अशा कविता केल्या होत्या, महाराष्ट्राभर गाजल्या. आता मधात एक कविता केली होती बघा, चहूबाजूने घेरलाया मराठाचा वाघ रे, मराठ्याच्या पोराता झोपून जागरे. त्या कविता केल्या होत्या. पण दादांनो, आजची कविता खूप मोठी आणि खूप महत्वाची आहे, कारण तुमचे चेहरे मी वाचतोय दादा. आज परिस्थिती काय निर्माण झालेली आहे, आज देव सुद्धा इथं आहेत आणि भक्त सुद्धा इथं आहेत. मी फक्त दोईचा मधला दुवा म्हणून सांगतो ऐका. आजची परिस्थिती काय बघा, प्रत्येकाचा चेहरा वाचा दादा. घरी गेलं तर करमत नाही, गावामध्ये गाव फेकून देत आहे, इथं आलं तर दादांची ही परिस्थिती देखवत नाही, ही अवस्था देखवत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि याच्यावरती मी तुमची भावना याच्यामध्ये मांडून दादांकडे तुमची भावना पोहोचवणार आहे. प्रत्येकाची भावना काय बघा आता दादा, प्रत्येकाची भावना या कवितेच्या एका कडव्यामध्ये बघा. काय कवितेच्या कडव्यामध्ये प्रत्येकाचं मन काय म्हणतंय दादा तुमच्यासाठी ऐका. नका नका तुम्ही दादा अन्न पाण्याविन राहू. बघा बरं, नका नका तुम्ही दादा अन्न पाण्याविन राहू का, आम्हा धार तुमचा आम्हाला दुसरा आधार नाही दादा तुमच्या विना. आम्हा धार तुमचा दारी रडतो या भाऊ, नका नका तुम्ही दादा न पाण्याविन राहू. ऐका दुसरं कडवं बघा दादा, इथं तुमच्या बहिणी बसलेल्या आहेत दादा. दुसरं कडवं यांच्यासाठी ऐका. बघा बहिणी तुमच्या डोळे रडू रडू लाल. बघा बरं, प्रत्येक बहिणीकडे बघा. बघा बहिणी तुमच्या डोळे रडू रडू लाल, झाला बेभान मराठा पाण्या पावसाचे हाल. चिखला तुडवात सुद्धा मराठा यायला दादा. दादा तुमच्यासाठी आम्ही चिखलन रस्ता काय दादा, दादा तुमच्यासाठी आम्ही पाठ रक्ताचे वाहू, नका नका दादा तुम्ही अन्न पाण्याविन राहू. काय परिस्थिती झाली, काय परिस्थिती झाली घराघरात बघा दादा. पण महालक्ष्म्याचे उरलेले लाडू सुद्धा आम्हाला कडू लागायले दादा. कारण काय झालंय बघा, साखर ही झाली कडू घास लागे ना हो गोड. दादा इथं पडलेले ना, आपल्याला भाकरी गोड लागणार आहेत का. साखर ही झाली कडू घास लागे ना हो गोड, घर फेकते बाहेर लागे आम्हा तुमची ओढ. घरी गेलं की परत इकडे यावं वाटायला लागले दादा. आता सर्वांचं मन म्हणतंय दादा, चला उठा तुम्ही दादा, चला उठा तुम्ही दादा, पुन्हा मुंबईला जावो, नका नका तुम्ही दादा अन्न पाण्याविन राहू. दादा मला एकटं पाडलंय मराठा समाजाला. शेवटचं कडवं काय बघा, वैरी झाले भाऊ बंद, त्यांनी रस्ता केलाय बंद. दादा आम्ही मोठा भाऊ म्हणून सर्वांना सांभाळलं, आज आमच्यावर वेळ आली तर काय परिस्थिती झाली बघा. वैरी झाले भाऊ बंद, त्यांनी रस्ता केला बंद, तरी सुद्धा मराठा समाज चिखलाने आला. ऐका, आम्ही चिखलातून आलो आम्हा नाही वाद छंद, आम्ही चिखलातून आलो आम्हा नाही वाद छंद. का आम्हा आदर्श तुमचा, तुमच्या शब्दाच्या पुढं नाही दादा आम्ही. आम्हा आदर्श तुमचा, तुमच्यासाठी जीव देऊ, नका नका तुम्ही दादा अन्न पाण्याविन राहू, नका नका तुम्ही दादा अन्न पाण्याविन राहू. धन्यवाद. आरक्षण दे रे सरकारा, आरक्षण दे रे
सहकार्य नाही पण काय केलं हे कडवं तुम्हाला सादर करतोय का? सहकार्य तर नाही केलं पण केलं काय? मराठ्यांचा वाघ उपोषणा बसला. अरे काय कायदा आहे तुमचा? आम्ही 1 इंच सुद्धा कायदा मोडत नाही सरकारचा. दादांनी सांगितलेल्या शब्दाबाहेर एवढा मराठा समाज जात नाही दादा, नाही तर हा मराठा समाज एवढा सोपा नाही सरकारने गांभीर्याने घ्यावं. मराठ्यांचा वाघ उपोषणा बसला. अरे लाठी चार्ज केला तुम्ही कायदा हा कसला. मनोज पाटलांच्या कारे उठले जीवावर. आरक्षण दे रे सरकार. शेवटचं कडवं तुमच्यासाठी केलं आहे का? सरकार कोणी असो, खुर्चीवरती कोण बसलेलं आहे ते महत्वाचं असतं. आणि शेवटचं कडवं केलं मी. मराठाचा अंत पाहू नका आता. इतिहास वाचा तुम्ही एकनाथा. इतिहास वाचा तुम्ही एकनाथा. अंत नका पाहू, अंत नका पाहू. हानी होईल थोर. आरक्षण दे रे सरकार. आरक्षण दे रे सरकार. एक मराठा, एक मराठा. दादा तुम आगे बढ़ो, दादा तुम आगे बढ़ो. धन्यवाद. त्यांचा वाघ उपोषणा बसला. अरे लाठी चार्ज केला तुम्ही कायदा हा कसला. मनोज पाटलांच्या कारे उठले जीवावर. आरक्षण दे रे सरकार. शेवटचं कडवं तुमच्यासाठी केलं आहे का? सरकार कोणी असो, खुर्चीवरती कोण बसलेलं आहे ते महत्वाचं असतं. आणि शेवटचं कडवं केलं मी. मराठाचा अंत पाहू नका आता. इतिहास वाचा तुम्ही एकनाथा. इतिहास वाचा तुम्ही एकनाथा. अंत नका पाहू, अंत नका पाहू. हानी होईल थोर. आरक्षण दे रे सरकार. आरक्षण दे रे सरकार. एक मराठा,